पेन्शनधारकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. आजच्या व्हिडिओमध्ये पेन्शनधारकासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि अनेक युट्यूब चॅनलवर एकच चर्चा सुरू आहे. ऑगस्ट महिन्यापासून पेन्शनमध्ये वाढ होणार का? ज्येष्ठ नागरिकांना आणखी काही नवीन सुरक्षा मिळणार का? आणि सरकारकडून कोणता मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे का? या सर्व गोष्टीची आज आपण शांतपणे क्रमाक्रमाने माहिती या ठिकाणी समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो, सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट फिरत आहेत. काही ठिकाणी ठामपणे पेन्शन वाढ निश्चित असं देखील या ठिकाणी लिहिलं जात आहे, तर काही ठिकाणी ऑगस्ट पासून मोठा लाभ असे देखील दावे या ठिकाणी केले जात आहेत. मात्र कोणतीही माहिती खरी मानण्यापूर्वी अधिकृत शासन निर्णय, शासन परिपत्रक किंवा संबंधित विभागाची घोषणा तपासणे अत्यंत आवश्यक आहे. बघा पेन्शनधारकांनो, पेन्शनधारकाची सर्वात मोठी अडचण कोणती? तर गेल्या काही वर्षामध्ये पाहायला गेलं तर खूप काही या ठिकाणी महागाई वाढलेली आहे. त्यामध्ये असेल तर औषध असेल, दवाखाना असेल, घरकर्ज असेल, नंतर लाईट बिल असेल, तुमचा येण्या जाण्याचा प्रवास असेल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, तर याचे दर पाहायला गेले तर खूप काही महागलेत. त्यामुळे अनेक निवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक सातत्याने अशी मागणी करतायत की महागाईचा विचार करून पेन्शनमध्ये सुधारणा व्हावी. आणि याच पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून सरकारकडे निवेदन देखील या ठिकाणी दिले गेले आणि याची चर्चा देखील सुरू असल्याचं सांगितलं जाते. आता अनेक प्रेक्षकांनी आम्हाला देखील प्रश्न विचारला, जर सरकारने भविष्यात पेन्शन वाढीबाबत निर्णय घेतला तर त्याचा फायदा कोणाला होईल? तर राज्य सरकारी निवृत्ती पेन्शनधारक आणि केंद्र सरकारी निवृत्ती पेन्शनधारक किंवा इतर पात्र लाभार्थी याबाबतचा अंतिम निर्णय अधिकृत आदेशावरच या ठिकाणी अवलंबून असेल. त्यामुळे तुम्ही कोणीही अफवावर विश्वास ठेवू नका. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्याची मागणी देखील अनेक ठिकाणी या ठिकाणी होत आहे. वयोमानानुसार उपचाराचा खर्च वाढत असतो, त्यामुळे आरोग्यविषयी योजनांचा लाभ अधिक सोपा आणि अगदी जलद मिळावा अनेक जणांची अपेक्षा असते. आणखी एक महत्वाची चर्चा म्हणजे बँकांमधील सुविधा. आता अनेक ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन काढण्यासाठी मोठ्या रांगेत या ठिकाणी उभं राहावं लागतं आणि काही संघटनांनी अशा नागरिकांसाठी स्वतंत्र मदत कक्ष किंवा अधिक सोयीस्कर व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी देखील या ठिकाणी केलेली आहे. यावर पुढे काय निर्णय होतोय हे देखील पाहणं अतिशय पाहायला गेलं तर महत्वाचं ठरेल. दुसरं पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे भविष्यात पेन्शन वाढीबद्दल निर्णय झाला तर त्याचा सर्वाधिक फायदा कोणाला होऊ शकतो? याबाबत अनेक चर्चा देखील या ठिकाणी सुरू आहेत. मात्र कोणताही अंतिम निर्णय अधिकृत शासन आदेश आल्यानंतरच या ठिकाणी निश्चित होईल. त्यामुळे आपण सध्या महत्वाच्या माहितीचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पेन्शनधारकाची प्रमुख मागणी म्हणजे महागाईनुसार पेन्शनमध्ये वेळोवेळी सुधारणा व्हावी. अनेक निवृत्ती कर्मचारी सांगतात की काही वर्षापूर्वी मिळणारी पेन्शन आता या ठिकाणी पुरेशी वाटत होती, पण आज औषध असेल, नंतर तपासण्या असतील, घरभाडे असेल, नंतर लाईट बिल असेल, गॅस असेल, किराणा असेल किंवा इतर छोटा मोठा खर्च असेल, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहेत. त्यामुळे जुन्या दराने मिळणारी जी काही पेन्शन आहे ती या ठिकाणी सर्व पेन्शनधारकाला कमी पडल्याचं आपल्या या ठिकाणी समोर आले आहे. याशिवाय आणखी एक महत्वाची मागणी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकामधील जी काही प्रक्रिया आहे ती सोपी व्हावी. अनेक वयोवृद्धांना प्रत्येक वेळी बँकेत जाऊन कागदपत्राची पूर्तता करणे कठीण जाते. त्यामुळे डिजिटल सेवा असेल, घरपोच सुविधा असेल किंवा स्वतंत्र मदत कक्ष उपलब्ध व्हावे अशी मागणी देखील विविध संघटनांनी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडे केलेली आहे. याचबरोबर जीवन प्रमाणपत्राचा विषय देखील प्रत्येक वर्षी चर्चेत असतो. अनेक ज्येष्ठ नागरिकांना हे प्रमाणपत्र सादर करताना वारंवार अडचणी येतात. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी सोपी व्हावी, घर बसले किंवा डिजिटल पद्धतीने पूर्ण करता यावी अशी अपेक्षा देखील या ठिकाणी वारंवार व्यक्त केली जात आहे. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य सुविधा. आता अनेक पेन्शनधारकाचं वय वाढल्यामुळे नियमित औषधे असतील, तपासण्या असतील, उपचारावर मोठा वारंवार खर्च होत असतो. त्यामुळे आता सरकारी आरोग्य योजनेचा लाभ अधिक वेगाने आणि सोप्या पद्धतीने मिळावा अशी मागणी देखील या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडे सातत्याने होत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देखील याच्यावर विचार करत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांना ही योग्य माहिती नसल्यामुळे उपलब्ध योजनांचा देखील यांना वारंवार लाभ मिळत नाही. त्यामुळे आता जागरूकता वाढवण्याची देखील खूप गरज आहे अशी माहिती देखील तज्ज्ञांचं माहिती आहे. आज दुसरं पाहिलं गेलं तर सोशल मीडियावर देखील अनेक पोस्टमध्ये विविध टक्केवारीने पेन्शन वाढणार असे देखील दावे केले जात आहेत. मात्र अशा दाव्यांना अधिकृत आधार नसल्याचं त्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही. शासनाकडून अधिकृत JR, अधिसूचना किंवा संबंधित विभागाची घोषणा झाल्यानंतरच त्याला अंतिम मान्यता या ठिकाणी मिळत असते. मित्रांनो, त्यामुळे कोणत्याही व्हायरल पोस्टवर पाहून लगेच तुम्ही निष्कर्ष काढू नका.
तुमच्या जवळच्या पेन्शन कार्यालयात किंवा संबंधित अधिकृत सरकारी संकेतस्थळावर माहिती पाहणं अतिशय गरजेचं असतंय. आता सगळ्यात महत्वाचं बघा, पाहायला गेलं तर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नेमकं सरकारसमोर कोणकोणत्या मागण्या वारंवार मांडल्या जात आहेत. गेल्या काही वर्षापासून निवृत्ती पेन्शन धारकाला विविध संघटनाकडून सातत्याने एकच मुद्दा मांडत आहेत, तो म्हणजे महागाईचा. आता दरवाढ महागाई वाढत असल्यामुळं पेन्शन मध्ये देखील वेळोवेळी सुधारणा व्हायला हवी. कारण आजच्या घडीला घर खर्च असेल, औषध खर्च असेल, दवाखान्याचे बिल असेल, लाईट बिल असेल, गॅस असेल किंवा दैनंदिन गरजा असलेल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे आता अनेक ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी जी काही पेन्शन आहे या ठिकाणी अपुरी पडत असल्याचं या ठिकाणी वारंवार पेन्शनधारक देखील या ठिकाणी सांगत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर अनेक निवेदने शासनाकडे या ठिकाणी दिली गेली आहेत. आता काही ठिकाणी चर्चा झाली आणि काही मागण्या संबंधित विभागात पाठवण्यात आल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर आली. आता कोणती मागणी मंजूर झाली, कोणती मागणी अद्याप विचारली नाही, याचा अंतिम निर्णय अधिकृत महाराष्ट्र राज्याचा जो आदेश आहे, आदेश आल्यानंतर या ठिकाणी स्पष्ट होईल. आता दुसरा मुद्दा म्हणजे बँकिंग सुविधा. आता अनेक ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला पेन्शन काढण्यासाठी बँकेत या ठिकाणी जावं लागतं. काही ठिकाणी मोठ्या रांगावं लागतात. त्याच्यानंतर वयोमानानुसार बराच वेळ रांगेत उभं राहणं अतिशय कठीण जातं. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होईल अशी मागणी देखील या ठिकाणी संघटनाकडून करण्यात आली महाराष्ट्र सरकारकडे. त्याच्यासोबतच सकारात्मक निर्णय झाले त्याचा मोठा फायदा देखील लाखो पेन्शनधारकाला या ठिकाणी होऊ शकतो. यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य. वय वाढल्यावर सर्वाधिक खर्च जर कोणत्या गोष्टीवर होत असेल तर तो होतो म्हणजे आपल्या पेन्शनधारकाच्या औषध उपचारावर. नियमित तपासण्या असतील, औषधं असेल, त्याच्यानंतर डॉक्टरांची फी असेल, रुग्णालयाचा खर्च असेल आणि अनेक कुटुंबावर याचा आर्थिक ताण वारंवार येत असतो. त्यामुळे सरकारी आरोग्य योजनेचा लाभ अधिक कसा सोपा सर्वांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा देखील वारंवार केली जात आहे. तर मित्रांनो, सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ पोस्टामध्ये ऑगस्टमध्ये इतकी टक्केवाढ होणार, सर्वांना इतके हजार रुपये मिळणार, GR जारी असे दावे देखील केले जातात. पण अशा माहितीची खात्री करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण अनेकदा अपूर्ण माहिती, चुकीची माहिती व्हायरल होत असते. त्यातून अनेक नागरिकांमध्ये देखील संभ्रम निर्माण होत असतो. तुमच्याकडे जर कोणी ही पोस्ट व्हायरल करत असेल तर ती लगेच पुढे पाठवण्यापेक्षा अधिकृत सरकारी संकेतस्थळ किंवा संबंधित विभाग, विश्वासार्ह वृत्तस्रोत यांच्याकडून माहिती तपासा आणि अधिकृत शासन निर्णयाशिवाय कोणतीही माहिती अंतिम समजू नका. आता सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे भविष्यात पेन्शन वाढ ज्येष्ठाकडून ही नवीन सुविधा जाहीर झाली तर नागरिकांना नेमकं काय करायला हवं. तर सर्वात आधी कोणत्याही अफवेवर तुम्ही विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर आलेला प्रत्येक मेसेज आहे तो शासनाचा GR, अधिकृत किंवा प्रसिद्धीपत्रक किंवा संबंधित विभागाची घोषणा येईपर्यंत कोणती माहिती तुम्ही अंतिम समजू नका. आता अनेकदा काय होतं की एखादी पोस्ट व्हायरल होते आणि त्यामध्ये आजपासून पैसे जमा, सर्वांना वाढीव पेन्शन मिळणार, सर्व मागण्या मंजूर होणार अशा मोठमोठ्या हेडलाईन्स दिलेल्या जातात. पण प्रत्यक्षात त्या बातमीला अधिकृत आधारच नसतो. त्यामुळे अशा पोस्ट पाहून कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नका. कोणत्याही दुसऱ्याला चुकीची माहिती तुम्ही पाठवू नका. जर भविष्यात कोणताही निर्णय झाला तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार ठेवणे महत्वाचं ठरेल. तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पासबुक असेल किंवा पेन्शनशी संबंधित जी काही कागदपत्र आहेत ती व्यवस्थित तुम्ही तयार ठेवा. आवश्यक असलेलं तुम्हाला जे काही जीवन प्रमाणपत्र आहे किंवा इतर अधिकृत जे काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला तयार ठेवणं, अद्ययावत ठेवणं अतिशय फायदेशीर ठरणार आहे. यामुळे कोणीही प्रक्रिया सुरू झाल्यास ही तुम्हाला अडचण येणार नाही. याशिवाय अनेक ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन सेवा वापरणे कठीण जातं. अशा वेळी तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना किंवा जवळच्या जे काही आधार कार्ड सेवा असते तिथं त्याला तुम्हाला मदत करून घ्यायचे. नंतर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP किंवा बँकेची माहिती किंवा ATM चा पिन देऊ नका. कारण पेन्शनधारकांना या ठिकाणी वारंवार लक्ष केलं जातं. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील या ठिकाणी वाढत आहेत. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे राबवलेल्या जे काही सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळोवेळी विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये आरोग्य सुविधा असेल, बँकिंग सुविधा असेल किंवा इतर लाभ असतील तर अधिकृत माहिती मिळताच त्याचा तुम्ही फायदा घ्या. पण प्रत्येक गोष्ट खात्री करून स्वीकारा. आजचा व्हिडिओ फक्त उद्देश किंवा अफवा पसरवणे नाही तर चर्चेत असलेल्या मुद्द्यांची माहिती देणे आणि अधिकृत घोषणेची वाट पाहणे हा सल्ला देणे. भविष्यात तर या विषयावर अधिकृत GR किंवा शासन निर्णय महत्वाची घोषणा झाली तर त्याची संपूर्ण अचूक माहिती मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही तुमच्या घरातील कोणी पेन्शनधारक असाल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा. कारण योग्य माहिती मिळाल्यास अनेक गैरसमज देखील या ठिकाणी टाळता येतात. तुमच्या मनात या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अधिकृत माहितीच्या आधारे त्याचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू. अशा सरकारी योजना असेल, पेन्शन असेल, ज्येष्ठ नागरिक असेल
शेतकरी असेल, रेशन कार्ड असेल, महत्वाच्या सरकार निर्णयाची अचूक माहिती सर्वात अगोदर तुम्हाला मिळवण्यासाठी जे काही आपलं भरारी प्राईम युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन तुम्ही नक्की दाबा. तोपर्यंत पुन्हा भेटू. धन्यवाद.